भारतात आपण जेव्हा एखाद्या मोठ्या आयटी कंपनीचं नाव घेतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर येते ती शिस्त, सुरक्षा आणि उज्ज्वल भविष्य. पण विचार करा, याच सुरक्षित भिंतीच्या मागे शिकल्या सवरल्या तरुण मुलींना लक्ष्य करून 4 वर्षापासून एक गुप्त आणि भयानक नेटवर्क चालवलं जात असेल तर हे ऐकायला एखाद्या क्राईम थ्रिलर मूव्ही सारखं वाटेल. पण ही नाशिकमधील TCS BPO कार्यालयात घडलेली एक जळजळीत वास्तविकता आहे. हे प्रकरण केवळ छळाचे नाही तर मानवी तस्करी, सक्तीचे धर्मांतर आणि केवळ ऑफिसमधील हॅरेसमेंटचे प्रकरण नाही. हे प्रकरण आहे अशा एका सिक्रेट नेटवर्कचे, ज्याने मुलींचे पासपोर्ट चोरले, त्यांचे ब्रेन वॉश केले आणि त्यांना मलेशियाला पाठवून मानवी तस्करी करण्याच्या कटात अडकले. ज्यामुळे 42 दिवस पोलिसांनी गुप्त वेशात राहून या नराधमांना पकडले. पाहूयात या केसबद्दल सविस्तर या व्हिडिओमध्ये. संपूर्ण प्रकरणाची मुळे 2022 मध्ये रुजली होती आणि हे कृत्य मार्च 2026 पर्यंत म्हणजे तब्बल 4 वर्ष कुणाच्याही लक्षात न येता हे सुरू होतं. जगाला याबद्दल काही माहिती नव्हती. हे नेटवर्क इतक्या शांतपणे चालवलं जात होतं की याबद्दल कोणालाही संशयही आला नाही. मात्र एका मुलीने हिंमत दाखवून पोलीस ठाणे गाठले आणि तेथून या पापाचा घडा फुटला. त्यानंतर हळूहळू एकामागून एक अशा 15हून अधिक पीडित महिलांनी समोर येऊन आपली जबानी दिली. विशेष बाब म्हणजे यात केवळ अविवाहित किंवा विवाहित महिलाच नाही, तर एक पुरुष कर्मचाऱ्यालाही या टोळीने आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला होता. टार्गेट कोण होते तर हे आरोपी सर्वांनाच लक्ष करत नव्हते. त्यांनी 18 ते 25 वयोगटातील अशा मुलींची निवड केली होती ज्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत होत्या, ज्यांना नोकरीची नितांत गरज होती, जेणेकरून त्यांना भीती दाखवून गप्प बसवणे सोपे जाईल. नोकरीच्या निवडीच्या वेळी हायरिंग प्रोसेस मध्ये त्यांना हेरले जायचे. त्यानंतर त्यांना ऑफिसच्या वतीने विकेंड ट्रिपच्या बहाण्याने मोठ्या रिसॉर्ट्स किंवा वॉटर पार्कमध्ये नेले जायचे. तिथे त्यांचे मानसिक खच्चीकरण करून त्यांना या जाळ्यात ओढले जाई. ही प्रक्रिया एका दिवसात घडलेली नाही. ही अत्यंत पद्धतशीरपणे आखलेली एक योजना होती. त्यांचे कपडे, राहणीमान बदलण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जायचा आणि त्यांना हिंदू रीतिरिवाजापासून दूर करून एक विशिष्ट धार्मिक प्रथा पाळण्यास भाग पाडले जाईल. या टोळीचा सर्वात मोठा शस्त्र म्हणजे सायकोलॉजिकल ग्रूमिंग. मुख्य आरोपीपैकी एक दानिश शेख यांनी पीडितांना असे पटवून दिले होते की तुझे कुटुंब तुझ्यावर प्रेम करीत नाही, ते तुझ्या प्रगतीच्या आड येत आहे. अशा प्रकारे पीडितांना त्यांच्या आईवडिलापासून आणि मित्रमैत्रिणींपासून पूर्णपणे तोडले जायचे. जेव्हा एखादी व्यक्ती एकटी पडते तेव्हा तिला नियंत्रित करणे सोपे असते. याच आयसोलेशन तंत्राचा वापर करून त्यांनी ऑफिसमधील त्यांचे एक वेगळेच जग त्यांचे तयार केले होते. केवळ महिलाच नाही तर संजय नावाच्या एका पुरुष कर्मचाऱ्यालाही यात ओढण्यात आले होते. तो खूप धार्मिक होता, गळ्यात माळ घालत असे. त्याच टीम लीडर तौसिफ याने त्याला वैयक्तिकरित्या लक्ष केले. जेव्हा 2023 मध्ये संजयच्या वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला होता, तेव्हा त्याला आधार देण्याऐवजी तौसिफने म्हटले की तुझे हिंदू देव तुला वाचू शकत नाही, आमच्या धर्मात ये, तुझे वडील लगेच बरे होतील. इतकेच नाही तर संजय शाकाहारी असूनही त्याला रात्री हॉटेलमध्ये नेऊन जबरदस्तीने मांसाहार आणि बीफ खाऊ घालण्यात आले. ऑफिसच्या डेस्कवर बसून त्याच्याकडून जबरदस्तीने कलमा वाचून घेतल्या जायच्या. आरोपींनी हिंदू धर्मातील देवदेवतांबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. ज्यांचे चेहरे दिसतात ते देव असू शकत नाहीत असा विचित्र तर्क ते मांडत होते. भगवान शिव, श्रीकृष्ण आणि ब्रह्मा यांच्याबद्दल अत्यंत अश्लील आणि चुकीची विधाने करून कर्मचाऱ्यावर मानसिक दबाव टाकला जाईल. ऑफिसमधील नमाज पडल्याशिवाय प्रमोशन मिळणार नाही अशा धमक्याही त्यांना ते दिले जात होत्या. FIR मध्ये नोंदवलेले काही प्रसंग अंगावर काटे आणणारे आहेत. डिसेंबर 2025 मध्ये एका महिला कर्मचाऱ्याने लंच ब्रेकमध्ये ताक पित असताना एका आरोपीने इशारा करून अत्यंत गलिच्छ टिप्पणी केली. दुसऱ्या एका घटनेत एक महिलेचा नुकताच असताना तौसिफने त्याला सहानुभूती देण्याऐवजी म्हटले की तुला आता मुले होणार नाहीत, मी तुला एका मौलानीचा नंबर देतो, तिथे जा तरच तुला मुले होतील. अशा प्रकारे महिलांचा आरोग्याच्या आणि वैयक्तिक दुःखाचा वापर धर्मांतरासाठी केला गेला. हा केवळ धार्मिक किंवा विषय नाहीये, तर यामागे एक मोठे आंतरराष्ट्रीय रॅकेट होते. दानिश शेख याने अनेक मुलींना मलेशियात चांगली नोकरी आणि आलिशान जीवन देण्याचे आमिष दाखवून त्यांचे मूळ पासपोर्ट आणि कागदपत्रे आपल्याकडे जमा करून घेतली होती. पोलिसांनी तपास केला असता 12 मुलींचे मूळ पासपोर्ट दानिशकडे सापडले. ही स्पष्टपणे मानवी तस्करीची पूर्वतयारी होती. तसेच पीडित मुलींच्या नावावर बँक खाते उघडण्यात आली होती, परंतु त्या खात्यांना लिंक असलेला नंबर हा मात्र दानिश शेखचा होता. एक पीडितेच्या खात्यात तब्बल 18 लाख रुपयांचे व्यवहार झाले होते, ज्याबद्दल तिला काहीच माहिती नव्हते. हे हवाला किंवा मनी लॉन्ड्रिंगचे प्रकरण असू शकते असा पोलिसांचा संशय आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम SIT तयार केली. या टीममध्ये 7 महिला पोलीस अधिकारी होत्या, ज्यांनी 42 दिवस याच कार्यालयात कर्मचारी आणि सफाई कामगार म्हणून गुप्त वेशात काम केले. या काळात त्यांनी आरोपींच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले. एका आरोपीने तर चक्क गुप्त वेशात असलेल्या पोलीस महिला अधिकाऱ्यांशीच गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला तिथेच रंगेहात पकडला गेला. पोलिसांनी 40 CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज आणि आरोपींचे लॅपटॉप, मोबाईल जप्त करून भक्कम पुरावे
गोळा केले आहे. सर्वात संतापजनक गोष्ट म्हणजे पीडित मुलींनी या छळाबाबत HR मॅनेजर निदा खान आणि असिस्टंट जनरल मॅनेजर चैनानी यांच्याकडे तक्रार केली होती. तब्बल 78 मेल पाठवूनही व्यवस्थापनाने कोणतीही कारवाई केली नाही. उलट तक्रारी दडपून टाकल्या गेल्या. असं नाही की यांनी काही आवाज उठवला नव्हता, यांनी आवाज उठवला होता, मेल पाठवले होते, परंतु त्यावर कोणतीही ॲक्शन घेण्यात आली नाही. टाटा समूहासारख्या नामांकित कंपनीत असे घडणे ही संपूर्ण कॉर्पोरेट जगासाठी धोक्याची घंटा आहे. या घटनेचे पडसाद हैदराबाद आणि बँगलोर सारख्या IT हबमध्येही उमटले आहेत. केंद्रीय मंत्री बंदी संजय यांनी यावर कडक कारवाईची मागणी केली आहे. ही घटना आपल्याला शिकवते की आपण कितीही शिकलो किंवा मोठ्या पदावर गेलो तरी सभोवतालच्या लोकांबद्दल सावध असणे आवश्यक आहे. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय.